राज शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर राज्यमंत्री पदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच असल्याचं कळतंय। तर शिंदेंची आज सर्व खासदारांसोबत शहांसोबत बैठक पार पडणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, नेमकी काय अधिकचे अपडेट्स आहेत या सगळ्या घडामोडीबद्दल? श्रुती, खरं तर संसदेचं अधिवेशन जे आहे पावसाळी अधिवेशन ते 20 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 20 तारखेच्या पूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही मराठीला दिली होती। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 17 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि यावेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी खरं तर चांगली बातमी असल्याचं आपल्याला बघायला मिळते। जी माहिती मिळते त्या माहितीनुसार एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार आहे। कारण ज्या पद्धतीनं 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आल्याच्या नंतर आकडा वाढल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळेल अशा पद्धतीची माहिती आहे। जी माहिती मिळते शेवटी त्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं, त्यांच्या गळ्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडणार आहे अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। तर जी राज्यमंत्री एक पद मिळणार आहे त्यामध्ये 6 बंडखोर खासदार नवीन एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांच्यामध्ये रस्सीखेच असल्याचं बघायला मिळते। त्यात प्रामुख्याने जर आपण सांगायला गेलं तर परभणीचे खासदार बंडू जाधव असतील, त्यानंतर यवतमाळचे खासदार संजय देशमुख असतील, सोबतच नागेश पाटील आष्टेकर असतील, या 3-4 खासदारांमध्ये अगदी रस्सीखेच मंत्रिपदामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे मंत्रिपद राज्यमंत्रीपद नेमकं कुणाच्या या 6 पैकी कुणाच्या गळ्यामध्ये पडतंय हे बघणं महत्वाचं असणार आहे। शेवटी आज हे सगळे खासदार राजधानी नवी दिल्लीमध्ये येत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सगळे खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत भेट घेणार आहेत आणि कदाचित याच भेटीमध्ये राज्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची माहिती मिळते। पण कॅबिनेट मंत्रीपदी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागेल, सोबतच राज्यमंत्री पदासाठी नागेश पाटील आष्टेकर असतील, त्यानंतर बंडू जाधव असतील आणि संजय देशमुख या तिघांच्या नावामध्ये जोरदार रस्सीखेच असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही मराठीला दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। नक्कीच धन्यवाद तुर्तास प्रमोद, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।